नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञान 100 प्रश्नांच्या मालिकेतील हा भाग तिसरा आहे. हा देखील तुमच्यासाठी सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे. मग ती पोस्ट विभाग भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा इतर कोणती भरती किंवा एक्झाम ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा घटक विचारला जातो. सामान्य ज्ञान घटक म्हणजे त्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र किंवा करंट अफेअर या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. त्यामुळं असे प्रश्न सोडवणे तुमच्यासाठी अत्यंत हितावह ठरणार आहे. तर तयार रहा या प्रश्नसंचासाठी. रेडी फॉर द चॅलेंज. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे. जगातील पहिलेच गोल्ड प्लेटेड हॉटेल कोठे सुरू करण्यात आले? तर व्हिएतनाम येथे. महाराष्ट्राचे नवनियुक्त उपलोकायुक्त खालीलपैकी कोण? संजय भाटिया हे महाराष्ट्राचे उपलोकायुक्त आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये 2 दिवसीय विश्व उर्दू संमेलन कोठे पार पडले? नवी दिल्ली येथे. खालीलपैकी कोणाचे 2021 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे? सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे येणारे वर्ष 2021 हे वर्ष. वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर बरोबर उत्तर आहे 14वे राष्ट्रपती आहेत. 2022च्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? भारताकडे आहे. राज्य सरकारने कोणत्या प्रजातीला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले? पांढरी चिप्पी. जून 2020 मध्ये निधन पावलेल्या गीता नागभूषण यांनी कोणत्या भाषेत साहित्य रचना केली? कन्नड भाषेमध्ये गीता नागभूषण यांनी साहित्य रचना केलेली आहे. डॅश या राज्याच्या पोलीस विभागाने दंतेश्वरी लडाके नावाने महिला डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड युनिट स्थापन केले? छत्तीसगड राज्यातील पोलीस विभागाने दंतेश्वरी लडाके या नावाने महिला डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड युनिट स्थापन केले. महाराष्ट्रात डॅश यांचा 1 जुलै हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करतात? वसंतराव नाईक यांचा. देशातील पहिली तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबल गंगा कुमारी ही कोणत्या राज्यातील आहे? राजस्थान. देशातील ही पहिली तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबल आहे गंगा कुमारी, जी की राजस्थानमधील आहे. ई किसान धन ॲप लॉन्च करणारी बँक कोणती? बरोबर उत्तर आहे HDFC. भगवान श्रीराम मंदिराचे भूमिपूजन डॅश किलोची डॅशची वीट ठेवून पाया रचला गेला? 22 किलो 600 ग्राम वजनाची चांदीची वीट ठेवून श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. गुगलने गुगल प्लसचे नाव बदलून काय ठेवले आहे? गुगल करंट. भविष्य नावाने बचत खाते सुरू करणारी बँक कोणती? फिनो पेमेंट बँक. या बँकेने भविष्य या नावाने बचत खाते सुरू केले आहे. संयुक्त अरब अमिरातच्या पहिल्या मंगळ मोहिमेतील उपग्रहाला दिलेले नाव? अल अमल. संयुक्त अरब अमिरातच्या पहिल्या मंगळ उपग्रहाचे प्रक्षेपण कोठून करण्यात आले? जपान. आठवणीत राहू द्या, संयुक्त अरब अमिरातचा पहिला मंगळ उपग्रह म्हणजे अल अमल आणि तो जपानमधून प्रक्षेपित करण्यात आला. राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा करतात? 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करतात. सर्वाधिक कमाई करणारे 100 खेळाडू 2020 या फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय खेळाडू कोणता? विराट कोहली. सर्वाधिक कमाई करणारे 100 खेळाडू 2020 या फोर्ब्सच्या यादीत विराट कोहलीला मिळालेले स्थान कोणते? 66वे.
मित्रांनो, प्रश्न कसा पण विचारला जाऊ शकतो, त्या दृष्टीने हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे ठरतात. सर्वाधिक कमाई करणारे 100 खेळाडू 2020 या फोर्ब्सच्या यादीत प्रथम स्थान पटकावणारा खेळाडू कोणता? रॉजर फेडरर. जागतिक डॉक्टर दिन कधी साजरा करतात? 30 मार्च. रणगाडा भेदी गाइडेड क्षेपणास्त्र ध्रुवास्त्र चे जुने नाव काय? नाग. भारत या नावाचा संबंध खालीलपैकी कशाशी जोडाल? ड्रोन. भारत या नावाचे एक ड्रोन आहे. अयोध्या येथील भव्य राम मंदिराची उंची किती असेल? 161 फूट. किल कोरोना अभियान सुरू करणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश. जागतिक स्तनपान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 1 ऑगस्ट. नुकतेच कोणत्या देशाच्या बटालियनने युनिफिल म्हणजेच युनायटेड नेशन इंटरिम फोर्स इन लेबननचा पर्यावरण पुरस्कार 2020 जिंकला? भारताने युनिफिलचा पर्यावरण पुरस्कार 2020 जिंकला. बैरूत हे स्थान कोणत्या देशात आहे? लेबनान. लेबननच्या राजधानीचे शहर बैरूत येथे कोणत्या रसायनामुळे भीषण विस्फोट झाला? अमोनियम नायट्रेट या रसायनामुळे बैरूत या शहरामध्ये मोठा विस्फोट घडून आला. मालाबार नौदल युद्ध सरावात प्रथमच कोणता देश सहभागी झाला? ऑस्ट्रेलिया. अंतराळातील कचऱ्यापासून उपग्रहांचे रक्षण करण्यासाठी इस्रोने कोठे अंतराळ परिस्थिती जागरूकता केंद्र सुरू केले? बंगळुरू येथे अंतराळातील कचऱ्यापासून उपग्रहांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने इस्रोने अंतराळ परिस्थिती जागरूकता केंद्र सुरू केले आहे बंगळुरू येथे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील तिसरे आणि भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे? राजस्थान. पंतप्रधानपद दीर्घकाळ भूषविण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांचा क्रमांक कितवा लागतो? 4था. चर्चित बाबरी मस्जिदचे निर्माण केव्हा करण्यात आले होते? 1528 मध्ये. ICCच्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला? अनंत पद्मनाभन यांचा ICCच्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला. ICCच्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत स्थान मिळविणारे अनंत पद्मनाभन कितवे भारतीय ठरले? 4थे. देशात डॅश यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा केला जातो? राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त. खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 मध्ये महाराष्ट्राला मिळालेली पदके किती? 256. बुंदेलखंड जल व्यवस्थापन प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या देशासोबत करार केला? इस्रायल. इस्रायल या देशासोबत बुंदेलखंड जल व्यवस्थापन प्रकल्पासाठी उत्तर प्रदेशने करार केला आहे. कोना कोना उमेद हे अभियान सुरू करणारी बँक कोणती? कोटक महिंद्रा बँक. जागतिक अवयवदान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 13 ऑगस्ट. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करतात? 18 जुलै.
हरित पथ या नावाने मोबाईल ॲप सुरू करणारे मंत्रालय कोणते? रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हरित पथ या नावाने मोबाईल ॲप सुरू केले आहे. मनोज मुकुंद नरवणे हे कितवे भूदल प्रमुख आहेत? 28वे भूदल प्रमुख आहेत मनोज मुकुंद नरवणे. निर्यात सज्जता निर्देशांक 2020च्या यादीत डॅश राज्य प्रथम क्रमांकावर आहे? गुजरात. वायएसआर चेयुथा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आंध्र प्रदेश. सध्या महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालये आहेत? 11. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण? गिरीशचंद्र मुर्मू. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे वर्तमान म्हणजेच दुसरे नायब राज्यपाल कोण? मनोज सिन्हा. हमारा घर हमारा विद्यालय ही योजना सुरू करणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश. 3 राजधानी असणारे भारतातील एकमेव राज्य कोणते? आंध्र प्रदेश. जागतिक जल आठवडा 2020 केव्हा पाळण्यात आला? 24 ते 28 ऑगस्ट. खेलो इंडिया यूथ गेम्सचे जुने नाव कोणते? खेलो इंडिया स्कूल गेम्स. कोणत्या संघाने ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी साजरी केली? डेक्कन जिमखाना क्लबने ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी साजरी केली. बाबरी मस्जिद विध्वंस चौकशीसाठी केंद्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे गठन केले होते? लिब्रहान आयोग. पारंपरिक औषधी तसेच होमिओपॅथिक क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी भारत सरकारने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? झिम्बाब्वे. अयोध्या वादातील जमिनीबाबत योग्य पर्याय निवडा. बरोबर पर्याय आहे 2.77 एकर. क्रीडा क्षेत्राला औद्योगिक दर्जा देणारे राज्य कोणते? मिझोराम या राज्याने क्रीडा क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिला आहे. डॅश राज्याच्या वन विभागाने भारतातील पहिले कवक पार्क, ज्यालाच लायकन पार्क असं म्हणतात, विकसित केले आहे? उत्तराखंड. डॉक्टर विक्रम साराभाई यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली ते वर्ष कोणते? 12 ऑगस्ट 2019 या तारखेला डॉक्टर विक्रम साराभाई यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे डॅश काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? 1985 ते 1986. त्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची ठरते. फोर्ब्सने ऑगस्ट 2020 मध्ये प्रकाशित केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण आहे? ड्वेन जॉन्सन, ज्यांना द रॉक या नावाने ओळखलं जातं. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने म्हणजेच NCPIने आवर्ती देयकांसाठी समर्पित कोणती सुविधा सादर केली? UPI ऑटोपे. पावसाचे पूर्वानुमान नागरिकांना समजण्याच्या उद्देशाने हवामानशास्त्र विभागाने सुरू केलेले ॲप कोणते? दामिनी ॲप हे पावसाचे पूर्वानुमान नागरिकांना समजावेत या उद्देशाने
लॉन्च करण्यात आलेलं ॲप आहे, जे की हवामानशास्त्र विभागाने लॉन्च केलं आहे. आशियाई बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? अशोक लवासा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कोणत्या राज्याच्या अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम पाहिले? मध्य प्रदेश. भारताने डॅश कायद्याअंतर्गत चीनी ॲपवर बंदी घातली आहे? IT ॲक्ट 2000. एक संकल्प बुजुर्गों के नाम या नावाने मोहीम हाती घेणारे पोलीस दल कोणत्या राज्याचे आहे? मध्य प्रदेश राज्यातील पोलीस दलाने एक संकल्प बुजुर्गों के नाम ही मोहीम हाती घेतली आहे. अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निर्णय कोणत्या तारखेस दिला? 1 नोव्हेंबर 2019. सायबर क्राईम बाबत जागरूकता वाढवण्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम सुरू करणारे राज्य कोणते? आंध्र प्रदेश. देहिंग अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त करणारे राज्य कोणते? आसाम. सोनम सेरिंग लेप्चा यांच्याशी संबंधित योग्य पर्याय निवडा. सोनम लेप्चा हे लोकसंगीतकार होते. बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार पाण्याचा रंग गुलाबी असण्यामागचे कारण कोणते? हालो आर्चिया जीवाणू. गोधन न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू केली? छत्तीसगड या राज्याने गोधन न्याय योजना सुरू केली. 25 जानेवारी 2020 रोजी डॅश राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रात कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला? 1972 या वर्षी. CETच्या आधारे सरकारी नोकरी देणारे पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. अयोध्या राम जन्मस्थानास भेट देणारे नरेंद्र मोदी हे डॅशवे पंतप्रधान ठरले? पहिले. जगातील सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी उभारण्यात आलेला देश कोणता? फ्रान्स. 2020 मध्ये साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्य दिवस कितव्या क्रमांकाचा होता? 74व्या क्रमांकाचा. दिशा या नावाने देशातील पहिले महिला पोलीस स्टेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? आंध्र प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्यात पिवळ्या रंगाचा दुर्मिळ कासव आढळून आला? ओडिशा. नुकतेच डॅश मंत्रालयास स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2020 देण्यात आला? आदिवासी कार्य मंत्रालयाला स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2020 देण्यात आला? उत्कृष्ट पत्रकारितेसाठी प्रेम भाटिया पुरस्कार 2020 कोणास देण्यात आला? दीपांकर घोष. नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महापरवाना योजना कोणत्या राज्याने सुरू केली? महाराष्ट्राने नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महापरवाना योजना सुरू केली आहे. 2019चा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? अक्कीथम नंबूद्री. जागतिक जैवइंधन दिन कधी साजरा करतात? 10 ऑगस्ट. उत्कृष्ट तपास केल्याबद्दल 2020च्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक दिले गेले? एकूण 10
पोलीस अधिकाऱ्यांना. केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी कोणती योजना सुरू करण्याचे घोषित केले? PM स्वनिधी योजना. रिम ऑफ द पॅसिफिक किंवा रिमपॅक हा जगातील सर्वात मोठा युद्धसराव कोठे करण्यात आला? अमेरिका. डॅश राज्याच्या पोलीस विभागाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानासोबत सामंजस्य करार केला? दिल्ली. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2020 कोणास मिळाला? मारिके लुकास रिझनेवेल्ड. मारिके लुकास रिझनेवेल्ड यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2020 हा मिळाला? द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा करतात? 29 जून. देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? झारखंड. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कोण आहेत? गायत्री कुमार. सबका साथ सबका विकास या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र मोदी. लोकसहभागातून वन व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे लोकसहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने. आणि हा शेवटचा प्रश्न, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020च्या यादीत भारताला मिळालेले स्थान कोणते? बरोबर उत्तर आहे 142वे. मित्रांनो, 100 प्रश्नांचा हा प्रश्नसंच येथेच संपतो. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडत असेल, आमची बोलण्याची शैली आवडत असेल, आम्ही देत असलेली माहिती आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.